आज भाजी थोडी कमी होती आणि भाकरीसोबत एवढी भाजी पुरणार नाही म्हणून मी काहीतरी मस्त चटपटीत साईड डिश बनवायचं असं ठरवलं. आत्याने दिलेले मस्त असे कच्चे टोमॅटो होते. तिच्या शेतातले ताजे-ताजे टोमॅटो आले होते. टोमॅटो स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतर ते अशा पद्धतीनं अर्धे-अर्धे कट करून घेतले. साधारणपणे ह्या रेसिपीसाठी मी 4 ते 5 टोमॅटो वापरले. एक तवा ठेवला. तव्यावरती 1 ते 2 चमचे तेल घातलं आणि त्यावरती हे टोमॅटोज आहेत ते अशा पद्धतीनं संपूर्ण ह्या तव्यावरती ठेवून घ्यायचे. टोमॅटो तव्यावरती भाजल्यामुळे काय होतं टोमॅटोला छान चव येते. 5 ते 6 पाकळ्या लसणाच्या, 3 ते 4 हिरव्या मिरच्या घातल्या, पाव वाटी इतके कच्चे शेंगदाणे आणि थोडंसं मीठ घातलं आणि वरून झाकण ठेवायचं. आता खालच्या बाजूनं टोमॅटो जे असतात ना, ते थोडेसे असे डाग पडतात आणि त्यामुळे स्मोकी फ्लेवर आपल्या टोमॅटोला येतो. नेहमी आपण टोमॅटोचे भाजी वगैरे करतो, पण ही टोमॅटोची चटपटीत चटणी ना खूप छान लागते. सगळं भाजल्यानंतर थोडं थंड करून घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं. त्यामध्ये थोडासा गूळ घातला आणि हे सगळं बघा वाटून घेतलं. आता चटणी वाटताना थोडीशी ओबड-दोबड वाटायची म्हणजे खायला खूप मस्त वाटते. आता फोडणी देऊ. त्यासाठी ते फोडणी पत्रामध्ये तेल, जिरं, कढीपत्ता घातल्याने वरून मस्तपैकी फोडणी दिली. वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातल्याने मस्तपैकी चटपटीत अशी टोमॅटोची चटणी तयार झाली. तुम्हाला ही चटणी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका.